कुपवाड येथील केसरकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा मिरज शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला। या घटनेतील आरोपी फरीद शेख याच्या विरोधात तातडीनं दोषारोपपत्र दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी प्रांताधिकारी मिरज उपविभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। किरकोळ कारणावरून केसरकर दाम्पत्याची हत्या झाल्याने या घटनेबद्दल परिसरात संतापाचे वातावरण आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीनं निवेदनात नमूद करण्यात आले। या प्रकरणातील आरोपी विरोधात कुपवाड शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास जलद गतीने पूर्ण करून तातडीने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे, तसेच खटल्याची सुनावणी जलद गतीने पूर्ण करून दोषी आढळल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान केसरकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ मिरज शहर बंदची हाक देण्यात आली आहे। बंदला नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी सहकार्य करून घटनेचा शांततामय पद्धतीने निषेध नोंदवावा असे आवाहन करण्यात आले। यावेळी मिरजेतील समस्त मुस्लिम समाजाचे नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। दुहेरी हत्याकांड झाल्याच्या निषेधार्थ म्हणजे मिरज शहरातील तमाम मुस्लिम समाजातर्फे या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि यात मुख्य आरोपी असणारा फरीद शेख याला फाशी व्हावी या मागणीसाठी तमाम मिरजकर नागरिकांतर्फे प्रांत साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कोणीही आरोपी असला, गुन्हेगार असला तर त्याला जात धर्म हा नसतो। जो चुकीचं कृत्य करतो त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मिरज शहरातील सर्व मुस्लिम बांधवांची या ठिकाणी भावना आहे। आमच्या भावना कळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित येऊन प्रांत साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहोत। केसरकर दाम्पत्याला भविष्य काळामध्ये त्यांची जे मुलं जे अनाथ झाली, निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी गेला, त्यामुळं ज्या केसरकर घराण्यावर मोठं संकट उभारलं त्या केसरकर दाम्पत्याच्या पाठीशी मिरज असू दे, सांगली जिल्ह्यातील तमाम मुस्लिम समाज खंबीरपणाने उभे राहणार असून भविष्य काळामध्ये त्यांना जे जे मदत लागेल ते मदत करण्यासाठी मिरज शहरातील मुस्लिम समाज असेल, सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाज असेल, सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। पुन्हा एकदा मिरज शहर मुस्लिम समाजातर्फे त्या आरोपीला फरीद शेखला फाशी शिक्षा झालीच पाहिजे या भूमिकेवर मुस्लिम समाज ठाम असून केसरकर दाम्पत्याला न्याय मिळेपर्यंत मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभं राहील एवढीच ग्वाही देतो। ठिकाणी उद्या सांगलीमध्ये सुद्धा केसरकर दाम्पत्याला न्याय मिळावा म्हणून मोर्चा निघणार आहे। त्या मोर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज सहभाग होणार असून त्या ठिकाणी केसरकर समाजाला पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी मुस्लिम समाजाने घेतलेलं आहे। खास करून आरोपीला कठोर ते कठोर शिक्षा मिळावी म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजातर्फे आम्ही निवेदन देत आहोत। जे फरीद शेखनं जे तिच्यामुळे जे निष्पाप लोकांना ज्यांनी हत्या केली त्या विषयावर आज आम्ही सर्व समाजाचे लोक प्रांत ऑफिसला भेटलो आणि निवेदन दिलो की त्यांनी कठोर ती कठोर त्यांना शिक्षा व्हावी आणि संपूर्ण जिल्ह्यातले जेवढे मुस्लिम समाज असून दे, हिंदू समाजाचे एकत्र जे आमचं आज अजूनपर्यंत जे सांगली जिल्ह्यात मुस्लिम आणि हिंदू एकत्र राहून जे संपूर्ण नियोजन असते त्यामध्ये एक डाग लागल्याचं काम यांनी फरीद शेख यांनी केलेलं आहे। तर उद्या जे बंद पुकारलेले जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि फरीद शेख यांना कठोर ते कठोर शिक्षा होऊन यांना फोक्सो वगैरे असले काय गुन्हा दाखल करता येते काय ते तिच्यात तुम्ही ॲड करून फाट कोर्टमध्ये हे सादर करून त्यांनी लवकर ते लवकर त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे।